तर हो द्या शांताराम काका सरपंच साहेब, हो द्या तुमचा आता डान्स. हा मग आता जसे बोलले तसं करावं लागेल ना. अरे बापरे, अरे बापरे, शांताराम भाऊ तर सरपंच साहेब नाचणार आहे म्हणते. वा वा, नाचणारच आहे मग. शांताराम भाऊ का भेटे का? वा वा वा, दोघं जण बापा शब्दाचे लय पक्के आहे. सरपंच साहेब पक्के, शांताराम भाऊ पक्के आहे ना, नाचतेच ते. अरे काही राजा, काही लावून आला का रे बारे शांताराम? काही तू बोलून देतो ना आता फालतूचं माझ्याकडून नाचणं होते काय? हा मी आता कधी नाचून नसून पाहिलं. काही आपलं काम ना दाम भलतं शब्द देऊन देतो ना आणतं का? नव्या सालाच्या दिवशी हो नाचायला लावता का मला? नाही नाही नाही, आपण तर शब्द पाळायला तयार आहे बा. हा आपण नाचायला तयार आहे. तुम्हालाही नाचा लागन तर नाचू नका, उड्याच मारा फक्त. तुमच्याकडून होत नसन तर बाकी काहीच नका करू. पण शब्द तर शब्द. हा नव्या सालाच्या दिवशी जर शब्द पाळला तर मग काय कामाचं नाही रे देऊ द्या. ते काय म्हणणं याच्यावर आता? हा आपण तर तयार आहे. सरपंचाला सांगतो काय आहे. सरपंचाने हो म्हटलं तर काल रथच्या पार्टीत काय म्हटलं तर हॉटेल होतं याच्याकडे, उद्या नाचू म्हणे गड्या सबन जरा. तुमच्या वावरा इथं एवढा मोठा माहोल बनवला, तुम्ही म्हणता आता मी नाचत नाही. अरे तुकडोजी महाराजनं म्हटलं आहे ना, जैसा बोलले तैसा चाले, त्याची वंदावे पाऊले. सरपंच साहेब तसं नाही आहे. तुमचा शब्द तसा तुम्ही हात हलवा, पाय हलवा, काही करा तिकडे, उड्या मारा. पण दोघं जणायले तुम्हाला संग मग नाचा लागन म्हणजे नाचा लागन. हा ते कसं आहे, मी आहे ना तिथं समोर, मी होतो ना तिथं समोर, माझ्या समोर तुम्ही शब्द दिला ना तर तुम्हाला काही ना काही करावंच लागन आता नाचणं. अच्छा माय मी काय करा बरं बा. ती जर हातामाता हलवतो मी काय असं तर जेवढ्या होईन तेवढं असं पाहिजे. जास्त माय पायात पाय नको टाकून याची नाचन देशील पाडून मला. तुझं काही खरं नाही बरं. तुला का तू निरा तू अजूनही बालबुद्धीच आहे. काही आहे ना सरपंचाचं काम, काही म्हणायला पाहिजे का ते शांताराम काकाले? माझ्या पायात पाय टाकीन पाडून देशील शांताराम काका माहिती कसं खुशी नाही तर जाणून देते का एखादा पाय अडवून देईन आपण सरपंचाला बसून देतं घर बसून. आणि होणे होणे जमला जमला पा पाहुणे पा. हा शांताराम भाऊ बम बारीक नाचते पण सरपंच काय कसं सरपंच नाचता नाही पाहिलं मी. शांताराम भाऊ बम काढायला नाचते ना जेव्हा. झालं ना गाणं पण झालं तरी नाचूनच राहिले काय? नाचवलंच राजा तुया मला शेवटी. नाही रे शांताराम जमलं वाटते आहे ना? जमलं ना रे पोट्टे हो. हा नाचवलं बाबा. होती मग इच्छा लय दिवसाची. मी म्हटलं जमते का नाही जमत. बरं जमलं वाटते. इकडे ते गावात तर कसं जमेल, इकडे बरं केलं. जमलं वाटते मस्त. अरे एकच नंबर, एक नंबर. वाजवणा पट्टे हो, वाजवणा लेको टाळ्या घ्या तर वाजवा त्याच्यासाठी. काही त्याचा उल्हास तर वाढवा का पाचच कामं करता. अरे बापरे वा, क्या नाचते. बापरे बापरे, जमलं माझ्या लग्नात आता. हे पक्की जोडी झाली नाचाले झाबरू. हा बापरे लाऱ्याचे आता तुमची गरज नाही. रे काय जोडी आहे नाचाते. रे खतरनाक नाचले राजो. फिटले पैसे, फिटले नवीन वर्षाच्या दिवशी पहिल्या दिवशी पैसे फिटले. हा वा वा वा, मस्त मस्त रे. हा नमस्कार मंडळी. नमस्कार म्हटलं तुम्हा सर्वांना, तुमच्या परिवाराला, तुमच्या मित्रमंडळींना सर्वांना आमची टीम जय जय महाराष्ट्र माझा या चॅनलकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष अत्यंत आनंददायी जाओ. ऐश्वर्य संपन्न व्हा, निरोगी राहा, तब्येतीची काळजी घ्या, थोडासा व्यायाम चालू द्या नवीन वर्षात हलका फुलका. व्यसन नका करू, व्यसन सोडून द्या आणि चांगल्या मार्गाने चांगले आयुष्य जगा. आणि शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या
आमचे व्हिडिओ म्हणजे असे मुद्देसूद असते. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला एकदम मुद्देसूद व्हिडिओ दिसतात. आणि लाईक म्हटलं, लाईक आज कमीत कमी इच्छा आहे का 2025 लाईक झाल्या पाहिजे. म्हणजे आज 2025 लागलं ना, आज तुम्ही तुमच्या इकडून सपोर्ट म्हणून एक 2025 लाईकचं आमचं टार्गेट पूर्ण करून द्या. आम्हाला एक ते तुमच्या इकडून गिफ्ट भेट आम्ही असं समजू. 2025 म्हणजे आता तुम्ही तेवढे पाहणारे लोक आहे, नसं सबस्क्राईब केलं तरी तुम्ही लाईक म्हणून द्या, कारण की आम्हाला आमचा त्यांना आनंद फार द्विगुणित होईल आणि तेच तुमच्याकडून आम्हाला भेट. धन्यवाद. अरे लागला का? काढले ना बरोबर, काढली ना व्हिडिओ शूटिंग काढली ना दोघांची? काय नाचलेलं का? पाहिजे माझ्यात टाकलो, माझ्यात बॅलन्स चालला ना, तर मॅच माझ्यात नेट बॅलन्सही नव्हती, त्या बरोबर काढली ना शूटिंग? हो काढली ना, एक नंबर काढली. सगळं पुऱ्याच्या पुरा कार्यक्रमाचे जेवढे व्हिडिओ आहे ना आपले पुरे व्हिडिओ आहे माझी शूटिंग काढली आहे. दाखव ना, गावात दाखवायला लागेल. वा वा त्याला दाखवायला लागेल कसे नसले काय नसले तर. वा 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 मस्त. चला मग आता गावात चल ना. आता काही गावातले काही कामं धंदे हे ते करायला लागेल का तिकडे? चला झाला मोडा आता खेळ इथचा. काय घरी चालता मग इथं काय आणलं होतं? ते आणलं होतं मिठाई गिठाई गोड गिड ते खाले आहे का ठेवून द्यायला आणलं वाट ना? अरे वा मस्त. चला म्हणते नाचले गेले चांगले, पण जरा आता जे आणले आपले लड्डू आणले का काय आणले? ते बुंदीचे लड्डू आहे ते वाटप पर्यंत चला मग, खाऊन घेऊन चला जाऊ. वाटच लागल ना ते आता. चल लाड्या घेऊन येऊ आपण. थांब ना पोट्टे आहे ना हे जगण्या संख्या काय. हो जगण्या संख्या नाही ते लड्डू ते काय बर्फी आहे का ते घेऊन येतात. दोघं जण वाटा घेऊन या, पटकन वाटून द्या. अरे बापरे लड्डू वाटा लागते? तू काय वाटत? तू लड्डू मी बर्फी घेतो, तू लड्डू लड्डूचं काही जगा. हा ना एक एक वाटा लागते का अर्धी वाटा लागते? पहिले सांगून द्या, मग म्हणता का तुला सांगितलं नाही, विचारलं नाही, तूच नाही केलं. पहिले सांगून द्या किती वाटा लागते आणि मग तसंच वाटतं मी. आता अन्न एक एक वाटत असते ना, लय मोठी जत्रा आहे काय? तू तोंड गोड करा काय करायचं? मुंगी एवढ्या दाना खाल्ला काय घेऊन येत काय असं? टल्ला मग डंबल भाऊ झाला ना आता कार्यक्रम झाला निघू तिकडे आपल्या काम नडीशी नाही का? आणि हो ना जाऊ ना, थांब ना दादा हे पडसा घेऊन घेऊ काय आहे चालू जाऊ. मग सोडायला पोटे काय पोट्ट्याच्या कामात पडते, पोट्ट्याला घेऊन जाईन मी तर काही ना. पिस्टल आणलं असलं काय त्याच्या कामात पडलं तर झोपला राहिलं का ते? त्याने आणलं असं बरं झालं असतं, त्याला जसं भेटलं असतं इकडे मजा पाहिले. काय राजा कसं कसं काय करावं आता? मी कुठून द्यावं गरीबांना भरपाई करून राजा? एवढी मोठी तूर नेली कापून, काय करावं रे बापन दिल मोठं? काय मोठं नुकसान झालं माय, काय करावं रे बारे? एवढं मोठं कसं भरून देऊ मी मालकाले? मालक तर मुलेच मागीन ना आता. अरे भाऊ ललू नका लागू, तुम्ही ललू नका बोला. तुम्ही लल्ले ना तर मला कसं होते. तुम्ही काही काळजी नका करू, त्याच्या चोट्याचा पत्ता लावू ना आपण. भाऊ तुम्ही हिंमत नका हलो. कायला जो एवढी मोठी तूल लय नेली हो, लय मोठं नेली काय कट्टे नेले म्हणजे भरून ते होय कोण राजो त्याच्या तोंड मैत्री पडले ना. मी काय आता आपल्याला शांत दिमाग करायला लागत. जाऊ द्या तुम्ही हिंमत नका हलो. भाऊ आपण काय आहे तुमचं नुकसान नेऊ देऊ ना. दोस्ताना कायसाठी आपला एवढा मोठा लंगोटी आलाय ना भाऊ आपण. तुम्ही हिंमत नका हलो, थांबा तुम्ही शांत ललू नका बोला. उगार आहे रे उगार आहे, मोठा उगार आहे ना सध्या. लढू नको था तू, थांब बरं तू शांत, लढू नको था, काढू त्याच्यातून काहीतरी. अरे हो ना राजा, मी तसं नाही म्हणत. हिरव्या शेंगा त्यानं धरल्या असं चोट्टेनं हिपले असं त्याच्या कुठून येऊन तूर गिरस तिथून भरून ठेवते घरात. त्या हिरव्या शेंगाचं काय सोले करून खाल्ले असं का? एवढे काही ओढ्या टाकल्या असं काय केलं काय नाही राजा? मुले काय माहिती एवढं मोठे शेंगा नेत असते करायच्या गरीबाच्या सोकारीतल्या सोकारीवर येते ना. आता हे सगळी आपत आता मायावरच आहे. सांगा आता मालक एवढी मोठी कसं मालकावर काय मालकाला सांगावं नाही सांगावं कसं करा? माया तोडाक्यात आला ना तो, आले गेले असते ना तो असा देतो मी दाखवतो त्याला हिसका डॅन्याचा कसा असते तो. सापडू दे फक्त ते मुले, आता माहीत पडू दे फक्त कोण होय तर मग पा त्याला कशीच दाखवतो. माझ्या दोस्ताच्या वावरातले सोकारीतल्या शेंगा निवडलेले को चोरून बिमार होतो म्हणून तरी मी घरी पडलो होतो. नाही तर माय चक्कर राहतेच ना राजा मोठ्या इकडे. माहीत त्याला तसं कसं होती त्यानं मला हेरून घेतलं असं का ह्या बिमार आहे बा घरी पडला काय येईल आता चाड्या. लयच उचालचा म्हटलं तू त्या मांग उभे लावून म्हटलं हलबऱ्याच्या गंज होऊन मग इथून देताना मी पाहिलं. मी दुरून पाहिलं ती मजा मोठा मुजाले लोक मुजले. चुपला तुला काही माहित नाही काय करायला लागते. कानीला मुजल्या करायला तर मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं. हलबऱ्याचं झाल नाही उपलत मायाच्यातलं गोष्टी नको आता याच्यात. भाऊ सांगा बोलले मला जाय कर तुले काय करायचं तर मी सांगून शेकाची छान नाही माया सोकारीतल्या झाड काय तुरीची शेंग नाही व पुढं दे. जेव्हा मोजायलाच करते बोला मी काय भाऊ मी गोष्ट आहे का? आता काय करू आपण ह्या गोष्टीची आपण काही चर्चा होऊ नाही देऊ. चर्चा झाली तर चोट्टे हुशार होऊन जाते ना. आपण काय करू तुम्ही माय आहे का? याच्यासाठी काय करायला लागल? शांताला भाऊले सांगायला नाही. शांताला भाऊले बरोबर जमते हे काम. बरोबर ते चोला जे पकडते आपलं जसं वय झालं आपण शांताला भाऊजीकडे चला त्याच्या कानाला गोष्ट टाकू आणि त्याच्याजवळून काय आहे तर सल्ला घेऊ. ते बरोबर मग तिथं गेल्यावर आपल्याला सांगते ते.
बरं बा तू म्हणशील तसं शांतारामच्या इकडे हो शांतारामची सल्ला घेऊन पाहू मग काय म्हणते पुढत होतं. तुम्ही एक काम करा जा मग तिकडे गावात जा शांतारामले भेटा मी थांबतो इकडे जंगलात पाहतो कोण अजून लेखाची येईन लेखाचे चोट्टे चाट्या मला फोन करून सांगतो काय आहे काय नाही इथं संध्याकाळी पायरा पडतं मी इथंच थांबतो. आता तुम्ही येणं झालं तर येत जा नाही तर मग थांब जा तिकडे झालं तर येत जाच म्हणा इकडे संध्याकाळी जर रखवाली कराच लागन ना. अरे हो मी काय आलो त्याने ते मा पलाटेल पाठवलं की वाढण्याला गिन्याला हाकलून देतो मी जातो शांताला भाऊच्या गली घेऊन भाऊले त्याचं काय काम बोलून देतो या चोट्टेले पकडा असं लागते ना हे तर लेखाचे आज यायचे उद्या आपल्या याच्यातले माझ्यातले लेखाचे घेऊन जायचे पहा लय बदमाश आहे बाबा लय लोक बदमाश आहे काय सांगा तू थांब द्या येतो आम्ही जाऊन.